महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग, या पांडुरंगाच्या पायापाशी, पांडुरंगाच्या पायाजवळ या देशाचे जाणते राजे, शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नातू माननीय रोहित दादा पवार साहेब हे शेतकऱ्यांसाठी जी जाहीर केलेली कर्जमाफी आहे शासनानं, ती फसवी कर्जमाफी आहे। ही कर्जमाफीतल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या रद्द करा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या म्हणून आज अन्नत्याग आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। समवेत माननीय अभिजितआबा पाटील आमदार माडा, बसा, माननीय राजाभाऊ खरे आमदार मोहोळ, पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि माझ्या शेतकरी भावांनो आणि महिला भगिनींनो आणि पत्रकार भावांनो, ही लढाई सोपी नाही, सोपी समजू नका। आणि म्हणून या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी रोहित दादा आज त्यांचं शेवटचं हत्यार आंदोलनाचं अन्नत्यागाचं उपसून या ठिकाणी बसलेले आहेत। रोहित दादांना माझा एक मित्रत्वाचा, थोडा वडिलकीचा सुद्धा सल्ला आहे। पहिल्यांदा अगदी दादा, तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता। उपोषण करणं ही साधी गोष्ट नाही, मला त्याचा अनुभव आहे। अन्नत्याग करणं ही सोपी गोष्ट नाही। शरीरामध्ये अतिशय वाईट परिणाम ह्या अन्नत्यागामुळे होत असतात। अनेक शरीरातले अवयव हे अन्नत्यागामुळे त्याच्यामध्ये वाईट परिणाम पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने होत असतात। म्हणून दादा, हा टोकाचा निर्णय आपण घेतलेला आहे अन्नत्यागाचा। मला स्वतःला अनुभव आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। एकाच मिनिटात सांगतो, मी अनेक वेळा उपोषण केलं, मला माझ्या शरीरातले सगळे पार्ट खराब झालेले आहेत। किडनी खराब आहे, हृदयाचं बायपास झालेलं आहे, मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, सगळे जेवढे म्हणून आजार आहेत तेवढे सगळे मला आहेत। कारण उपोषण केल्यामुळे अतिशय वाईट परिणाम, जरांगे दादालाच मी नतमस्तक होतो। ते बिचाराचं काय शरीर आहे ते देव जाणे, देवालाच माहित त्या बिचाराचं काय शरीर आहे ते। या ठिकाणी मी एवढी सूचना करेन की हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, नुसत्या गेंड्याच्या कातडीचं नाही, तर एक शिंगी गेंड्याच्या कातडीचं आहे मित्रांनो। ह्याला काही घेणे देणं नाही सरकारला। कुठलीही योजना आणायची आणि ती फसवी आणायची आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायची। माझ्या महिला भगिनी आहेत तिथं बसलेल्या सगळ्या, काय लाडक्या बहिणीची अवस्था झाली आज। 1 कोटी लाडक्या बहिणी आज लाभापासून वंचित आहेत या महाराष्ट्रामध्ये। निवडणुका जिंकल्या आणि त्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडून दिलं। आज ही सुद्धा कर्जमाफी रोहित दादानं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी सत्य आहे। त्यांनी सांगितलेलं आपण सगळ्यांनी समजून घेऊन हे लोकांना सुद्धा पटवून देण्याची गरज आहे। गावागावामध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे की ही कर्जमाफी कशी फसवी आहे,
ह्याच्यातल्या अटी आणि शर्तीमुळं लाखो शेतकरी दादांनी सांगितल्याप्रमाणे हे या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. आणि नुसतेच नाव कर्जमाफीचं दिलं, अहिल्याबाई होळकर कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, एवढ्या मोठ्या महापुरुषाचा आपल्या अहिल्यादेवींचा सुद्धा नाव देऊन त्या कर्जमाफी करण्याचं त्यांनी इथं घाट घातलेला आहे. एवढा खोटेपणा आणि एवढा फसवणुकीचा प्रकार दुसरा कुठलाही मित्रांनो असू शकत नाही. यापूर्वी सुद्धा या सरकारनं अशीच आम्ही कर्जमाफी मागत होतो. 17 साली सरकार देत नव्हतं. राज्यव्यापी शेतकऱ्यांचा संप आपण याच पंढरपूर नगरीमधून पुकारला आणि संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांनी संप केला 17 साली. त्याचा मुख्य प्रवर्तक आहे मी शेतकरी संपाचा. याच पंढरपूरमध्ये हाक दिली आणि सगळ्या राज्यातील शेतकऱ्यांनी संप केला. शेतकरी चळवळीतल्या जे एका माणसाला सदूला फोडलं आणि याच देवेंद्र फडणवीसनं शेतकरी संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला, संप फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी जागा झाला, रस्त्यावर आला आणि या सरकारला गुडघ्यावर येऊन त्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. आता सुद्धा दादा आपण जर या अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी केलं असलं तर ही लढाई आपल्याला गावागावात घेऊन जावी लागेल, तालुक्यात घेऊन जावी लागेल आणि शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना एकत्र करून या सरकारच्या विरोधामध्ये निकराची लढाई करण्यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कष्ट घ्यावे लागतील. आणि मला खात्री आहे की शेतकऱ्यांचा पोरगा जर एकदा पेटून उठला आणि त्याने जर रुमणं हातात काढलं तर निश्चितपणाने या सरकारला एका रट्ट्यात तुम्हाला सांगतो जागेवर आणल्याशिवाय राहत नाही.